सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे ना की पुढच्या आठवड्यापासून कॉमेडीची बुलेट ट्रेन असणार आहे शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. लहानपण, उन्हाळ्याची सुट्टी, मौज मजा असे सगळे शब्द ऐकले की आपल्या सगळ्यांनाच आठवण येते ती मामाच्या गावाची. पण आत्ता मला मामाच्या गावाची आठवण येते कारण मामाच्या गावाला जाऊया या सिनेमातील काही कलाकार आपल्याला भेट द्यायला येणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे हिचं. अरे, मामाच्या गावाला जायचं तुमच्या दोघांचं वय आहे का हे? नाही, आमचं तसं वय आहे, पण पूर्वी जसं आपण आगीन गाडी मधून जायचो म्हटलं आता बुलेट ट्रेन मधून मामाच्या गावाला जाऊया आणि उगीच आपलं एक लहान वाटावं म्हणून आमच्या बरोबर एक आहे की छोटं पार्सल. ये रे, कुठेस? तिघांचे या बुलेट ट्रेन मध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आणि तुझी एंट्री म्हणजे कमाल होती रे, उड्या बिड्या मारत. तुमचा नवीन सिनेमा येतोय मामाच्या गावाला जाऊया, या सिनेमाविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? पंकज छलानी फिल्म्स प्रेझेंट्स मामाच्या गावाला जाऊया. या चित्रपटामध्ये आम्ही एकूण 5 लहान मुलं आहोत. शुभंकर अत्रे, आर्या भरगुडे, साहिल मालगे आणि आम्ही 2 अजून जरा थोडीशी मोठी मुलं. आणि एकंदर मामाच्या गावाला जातानाची हुरहुर, मामाच्या गावाला जातानाचा एक नॉस्टॅल्जिक फिलिंग आजकाल आपण सगळेच हरवत चाललेलो आहोत असं मला वाटतं. कारण आजकालचा मामा आपल्याला व्हॉट्सॲपवर भेटतो, काहींचे मामा शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. पण पूर्वीची ती हुरहुर मला खूप आठवते की तिकीट काढायचं, बसमध्ये बसायचं आणि जायचं आणि कधी एकदा भेटतोय. मामी सुगरण असतेच, त्यामुळे ती आता यावेळेला आपल्यासाठी नवीन काय करते ते बहुधा कुठेतरी आपण जरा मिस करतोय. अहो बाबावरून अरे बाबावर आलोय, पण मामा मात्र अजूनही अरेच आहे. त्यामुळे नातं काही बदललेलं नाहीये, काळ बदललाय. आजकालच्या काळातली ही मुलं कशा पद्धतीनं या नात्याकडे बघतात आणि एका जंगलामध्ये एवढे सगळे लोक अडकल्यानंतर काय धमाल येते हे तुम्ही आमच्या 5 जणांकडे बघून एक अंदाज लावू शकता. पण नक्की काय होतं हे बघण्यासाठी चित्रपट नक्की बघा. हा चित्रपटामध्ये नंदू देवकर आहे आणि मी तेजस्विनी डुकले. किती गोड नाव ग. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा समीर जोशींनी ऐकवलं होतं हे नाव तेव्हा माझं असंच झालं होतं, ओके तेजस्विनी डुकले. आणि ती 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवत असते आणि सोबतीलाही अतरंगी मुलं खरोखरच होती. म्हणजे त्याच्या एंट्रीवरूनच कळलं की काय एकंदर धमाल किंवा दंगा त्यांनी केला आहे. पण ही बुलेट ट्रेन म्हणजे आमच्या सेटवरची ही 3 मुलं होती जी सुसाट वेगाने काय पटरी बदलत 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 वाटेल तसं काहीही वागायची, धडपडायची, हातपाय मोडून घेतलेत, डोळे फोडून घेतलेत. मी खूप मजा आली यांच्याबरोबर काम करताना. आता त्याला दे ना बोलायला. आणि मी खरं सांगायचं तर आत्ताच्या मुलांचं प्रतिनिधित्व करतोय. तर हे कळण्यासाठी या फिल्ममध्ये एक डायलॉग आहे, तो मी जरा सांगतो की वेस्टर्न घाट्समध्ये कॅरावंडाज मिळतात ना, ते इथे मिळतील का? ओहो, काय 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 कॅरावंडाज म्हणजे काय? अरे ते असं छोटे असतात, त्याला नेट असतं. कॅरावंडाज स्पेलिंग सांग ना. KARAVANDAS कॅरावंडाज. अरे मूर्खा, मठ्ठा, बिंडोक्या, कॅरावंडाज नाही, करवंद. तुम्हाला शूट करताना जेवढी धमाल आली असेल तेवढीच धमाल, इवन त्याच्याहून जरा जास्त धमाल ही फिल्म बघताना आम्हाला सगळ्यांना येणार आहे. हे मला या बेसिकली ह्यानेच एक कॅरावंडाज जे काही सांगितलं याच्यावरनं आता मला वाटायला लागलंय. तुम्हाला तुमच्या फिल्मसाठी खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला तिघांनाही विनंती करते तुम्ही ही बुलेट ट्रेनची सफर एन्जॉय करावी. प्लीज बी सीटेड. थँक्यू सो मच. आजकालच्या सगळ्याच मुलांना मामाच्या गावाला जायला मिळतंच असं नाही, पण तुम्हाला सगळ्यांना ती पार्वती आठवते ना? पार्वतीचा बाळा आठवते ना? तर तिच्या पाळणाघराची सहल निघालीये प्राणी संग्रहालयात. बघूयात त्यांची ही पिकनिक. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुदा आणि विशाखाताई आणि सुसाट टीमचे कलाकार. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सया फेविकॉल से. मैं तो कब से हूँ रेडी तैयार, चलना ले सया मिस कॉल से. चिपका ले सया फेविकॉल से.
वो पल पल ना माने टिंकू जिया, इश्क का बंधन किसे पिया है, किसे पिया, या तुझ्या याचं गाडं हा 1 2 3 4 तू वेडीचे तू यावरनं गाणं मला 1 1 काय म्हणते मला हेच गाणं येतं पण ऐका माझं काय म्हणतो स्टॅच्यू शांत झाली. तुम्हाला माहिती आहे पिंक पॅन्थर पाळण्या घरातली सगळी मुलं माझी खरं 40 मुलं आहेत पण तुम्हाला सांगतो 40च्या 40 म्हणजे अंडर कंट्रोलमध्ये आहेत. ही 3 इतकी द्वाड आहेत ना तुम्हाला सांगतो. एक मिनिट ओव्हर म्हटलं मी ओव्हर ऍक्टिंग करायची ना स्टॅच्यू. हा तर तुम्हाला सांगतो ही द्वाड मुलं आहेत ना तर मला काय कळेना काय करावं. 2 कानाखाली लावाय तर पालक लगेच बोंबा मारत येतात. मग माझ्या सायकॉलॉजिस्ट मित्रांनी सांगितलं की त्यांना बाहेर घेऊन जा ट्रिपला घेऊन जा त्यांच्याशी बोल त्यांना रमव तुझ्या कंट्रोलमध्ये राहतील ते म्हणून त्यांना मी प्राणी संग्रहालयात घेऊन आलोय. ओके ओव्हर तिच्यावर ना हे आलं तर ती 1 2 3 4 गाणं म्हणते असं ते बाळा असं लक्ष द्यायचं नाही आपल्याला. हे बघा आता आपण कुठे आलोय जिथे आलोय ना तिथे एकमेकांचा हात पकडून राहायचं तुम्ही. हात सोडायचं नाही कारण समजा तुम्हाला इथून कुणी पळवून नेलं तर मग काय होणार. पळवणं आयडिया कॅन्सल चुकलं माझं. हा चुकलं पळवणं आयडिया कॅन्सल. ओके समजा तुम्ही हरवलात तू काय होणार. आता काय बुक्का आता तुम्ही हरवला आता कसा बुक्का बिक्का उगाच फालतू काहीतरी आता काय होणार तर बुक्का बिक्का नाही तर हरवलं तर काय होणार. तुम्ही तुमचं नाव सांगायचं तुमचा पत्ता सांगायचा मग तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडणार. हा काय नाव तुझं बाळा. माझं नाव पवतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा तशाचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला पवती पंढरीनाथ कांबळे गणेश नगर महादेव मंदिराच्या मागे चांदीबाईच्या बोळात. अगं तू गेल्यानंतर नाव पण विचारणार डायरेक्ट तुला घरी नेऊन सोडतील. तुझं नाव काय सांगशील बाळा. सोनू. अरे हे तुझं टोपण नाव झालं बाळा तुझं खरं नाव काय सांगशील. पूजा रमेश पवार. काका हिच्या वडिलांना काय म्हणतात माहितीये का. काय टोपण नाव म्हणून पप्पू. हिच्या बाबाला पप्पू पाटील म्हणतात पप्पू. लक्ष धर असं नाही. मला आईनं लाडानी सोनू असं म्हणते. अरे वा सोनू क्यूट सोनू वंडरफुल सोनू ब्युटिफुल. वा असंच करत राहा गोड बाळा तुझं. हे काय तुझं नाव बाळा काय हातात काय नाव काय बटाटा. अरे ते मी तुझं टोपण नाव ठेवलंय तुझं खरं नाव काय. काका तू याला बटाट्या का म्हणतोस. असं करत राहा थोडी बारीक होशील जरा. अरे बाळा सांग ना तू याला बटाट्या का म्हणतोस. काय तो बटाट्याच्या सालीसारखा खरा म्हणजे पण त्याच्याही त्याला डब्यात रोज बटाट्याची भाजी देते त्याला बटाटा म्हणतो. रोज डब्यात बटाट्याची भाजी बटाट्याचा परोठा बटाट्याचे चिप्स बटाट्याचे बटाटा अभी वो बटाटे तुम चुप बैठो यार चुप बैठो काय असं चुप बैठ. बा नाव सांग. माझं खरं नाव ऋषिकेश पोपट चेंबुरे. वा याच्या बाबांचं नाव पोपट आहे. याच्या आई त्याच्या बाबा नाक वरते ए पोपट अक्कल नाही काय पोपट काय. ते पोपट त्याच्या बाबांना बोलते काय अक्कल का मूर्ख मुलगी. शांत बाळा. अरे असं ओरडा इथे झूम मध्ये ओरडा कवडी करायचं नाही. आपण आता कुठे आलोय. आपण ना प्राणी संग्रहालयात आलोय. म्हणजे झू मध्ये कुठे आलोय. काय झालं काका नाडी काका चड्डीची नाडी काढा. का मला शू आली.
गेटच्या बाहेर सू केलीस ना परत कशी सू आली तुला काका तुम्ही सारखं असं करता म्हणून त्याला शू येते. आता मी ही मुवमेंट करणार नाही. सॉरी सॉरी सॉरी. हा काका सू झाली. कुठे गेलीस? चड्डी. अरे चड्डीत सू केलीस तू. हो माझ्या आईने मला घरून डायपर घालून पाठवलं ना. असू दे. चालेल चांगलं पण सारखं सारखं सू करू नको. तू डायपर बदलायला मला लागेल. हा प्लीज प्लीज. हा आता बघा काही गोष्टी सांगतोय आपण. कुठे आलोय झू मध्ये. काही गोष्टी लगेच ध्यान कुठे झालं. हा ध्यान देऊन ऐकायचं. हा कळेल तुला. इकडे उभा बघ कसं आहे इथे झू मध्ये प्राण्यां दगड मारायचा. हा सो ब्युटिफुल. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा प्राण्यांना ओरडायचं. काका सो वंडरफुल. बरोबर 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 बरोबर. हा प्राण्यांची शेपटी ओढायची. काका काय सो क्यूट. येस येस येस. बाळ इकडे इकडे बाळ. शांत राहा. ओके ओके मला कळलं. सोनं क्यूट वंडरफुल ब्युटिफुल कळलं. हा ओके तुम्हाला कळलं. चला आता चल चला दगड मारा, दगड मारा, दगड मारा. अरे ऐका रे. चंद्रा सॉरी ही मुवमेंट नाही करायची. सॉरी सॉरी ही मुवमेंट नाही करणार. सॉरी 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 सॉरी. अरे काय काय गोंधळ काय घालताय तुम्ही इथे. काका तूच तर म्हणालास प्राणी दिसले की त्यांना ओरडायचं. चं. शेपूट ओढायची. दगड मारायचा. अरे मी नाही बोललो पण मध्ये सिना काका घातला. अरे म्हणजे मी काही बोलायला गेलो की ही म्हणायची काका सोनी ब्युटिफुल सोनी वंडरफुल ही फुल. कळलं मूर्ख मुली सगळ्या सूचना ऐकायला येत आहे. अरे 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 म्हणजे मी आम्ही असंच बोललो बाळा. अरे मम्मीकडे जायचं. अरे रडायच नाही बाळा. हे बघ ही दोन मुलं रडतात का बाळा. बघ ना कशी रडतात का ही. ऐका नाही रडताय का. ऐका कुत्री आहेत कुत्री सगळी. एक सुरू झाला की दुसरा पण सुरू होतो. ऐका प्लीज ऐका. नाही सॉरी सॉरी मी परत नाही करणार. परत तुझ्या पाया पडतो यार. तो पाया पडतो मी. अरे असं काय करताय तुम्ही. शांत बसा ना. अरे कुठे आलोय आपण यार. काका माकड. हो काका चिंपांझी. काका गेंडा. काका रानडुक्कर. काका गाढव. काका गाढव. अरे काय बोलताय तुम्ही. काका गाडव गेंडा बिंडा काय. अरे काका इकडे प्राणी तिकडे आहेत. काहीतरी वेगळं करा ना. कोण आहे काका. चित्त्या. चित्त्या 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 काका चित्त्या काका चित्त्या. चुकलं माझं. परत नाही करणार. पाया पडतोय नाही करणार मी. अरे असं चित्ता नाही बोलायचं बाळा. चित्त्याला चित्ताच बोलायचं फक्त. काका शानाचेस तू एक नंबरचा. काय झालं? कुत्र्याला कुत्र्या म्हणतोस मग चित्ताला चित्त्या का नाही म्हणायचं. तो चित्ता आहे म्हणून. सांगा ना का नाही म्हणायचं. तो चपळ असतो. हे काका काका चप्पल म्हणजे काय. करत राहा जरा बारीक होशील. करत राहा. चपळ म्हणजे तो सॉलिड चप्पल असतो. काका काका सॉलिड चप्पल म्हणजे काय रे. म्हणजे त्याच्या पुढे एक प्राणी धावत असतो. त्याच्या पुढे प्राणी का धावत असतो. कारण तो त्याच्या मागे धावत असतो. हे काका काका तो मागे काय धावतो रे. तुझ्या कारण तो शिकार करत असतो ना. तो शिकार का करत असतो. का करत असतो शिकार. कारण तर भूक लागलेली असते. हे काका काका त्या चित्त्याला भूक का लागते. तुला काय लागते मी बोलतो. तू काय खातेस मी बोलतो. काय खाते मी बोलतो कधी. शांत चुकलो. ब्युटिफुल वंडरफुल. पाया पडून शांत राहा प्लीज. शांत राहा प्लीज. शांत राहा. असं बोल नका बाळा. प्लीज बोल नका. तुमच्या पाया पडतो. काका चप्पल म्हणजे काय रे. असतं ते. चप्पल म्हणजे असतं. चप्पल म्हणजे
आवाज करतोस पापू आवाज करतोस कानाखाली आवाज काढ ना इथे आवाज काढायचा नाही झू मध्ये लक्षात ठेव अरे आवाज काढू पाया पडतो आवाज अरे आवाज नका काढू ओके ओके आता बास झालं तुमची नाटकं आता बास आता घरी जा चला चला काका काका हा. बिल्ला बिल्ला काका बिल्ला बिल्ला काका बिल्ला केलाच पाहिजे काका बिल्ला 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 काय का तुम्ही शाणे आहेत की नाही इथे काय लिहिले झू मध्ये काय? नाच गाणी करायची नाहीत आरडाओरडा करायचं नाही काका आपण प्राण्यांच्या संग्रहालयात आलो आहोत ना काका तर तू बिल्ला कर प्राण्यांच्या गाण्यावर ससा ससा नाही ससा काय गाणं ससा आणि हा, ते कासवाचं? ससा मला कळलं पण इथे नाही म्हणू शकत बाळा नाही, नाही, गाणं ऐक ना काका तू असावा सुंदर चॉकलेटचा बंगला म्हण नाही ना काका तू एक काम कर तू म्हण भोनालाट पाऊस पडेल भोलानाथ नाही रे ते भोलानाथ आहे ते. नाही भोनालाटच आहे ते बरं, पण इथे नाही म्हणू शकत आपण काका म्हण नसेचा असं का पुसचं बरं. बिल्ला 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 ए, शांत राहा म्हणतो पण पटकन निघून द्यायचं आरडाओरडा करायचा नाही हा? किल्ला हे ससा हा. ससा. ओ ससा तू कापूस बिल्ला, बिल्ला. कसा त्याने कासवाची पैज लाविली चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला भोनालाट भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळ साधून सुट्टी मिळेल काय वेगे जाऊ नी डोंगरावर राहू शर्यत रे आपुली चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार चंदेरी सोनेरी चमचमताच भोलानाथ डोंगरावर राहू चंदेरी सोनेरी चमचमताच बीच में तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन काय चाललंय काय फालतुरी चालली प्राणी संग्रहालय गाणी कसली गातोस इकडे हा? काय ऍक्च्युली काय मी म्हणजे काय ते पोरं मला म्हणे सांगत होती काय पोरं बघ किती सुंदर किती शांत पोरं बघ विचार नाव कसं नाही ऍक्च्युली त्या पोरानेच मला सांगितलं काय ह्या पोरांनी सांगितलं कशाला खोटा बोलतोय संच हा काका त्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला सॉरी म्हणतो सॉरी कानाखाली आवाज नाही ऍक्च्युली मला काय मला सॉरी बोलतात बिचारे त्यांच्यावर ओरडतो तू नाही ऍक्च्युली काय झालं माहिती का मी काय ऍक्च्युली काय 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 काम करतो तू काय काम काय करतो माझं पिंक पॅन्थर पाळणाघर आहे आणि ती मुलं माझ्या पाळणाघरातली आहेत माझ्याच पाळणाघरातली आहेत ही पोरं तू यांच्या पाळणाघरात जा प्राणी संग्रहालयात जाऊन गाणं गातोय मुलांनो काय झालं तर मला सांगा मी इकडेच मी आहे बाजूलाच त्याच्यामुळे झालं ना कानफाड फोडलं पाहिजे कळलं ना काका. नाही काय 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 नाही. काय केलं ओरडले परत काय केलं? ऍक्च्युली मी काय बोलवतो माहिती का काय काय ऍक्च्युली काय लावलंय काय काय मी असं हे हात दुखवतो माझा म्हणून असं केलं मी सॉरी कसला आवाज काढतोयस कसले आवाज काढतोयस ऍक्च्युली मी 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 काय मी काय आवाज कसले काढतोयस काय मुलांकडनं काय शिक झाला त्यांच्याकडनं अहो ते मुलंच सॉरी काका नाही ठीक आहे बाळांनो काय 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 लागलं तर मला सांगा मी आहे इकडेच आहे. नाही सॉरी 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 काय हा? काकांनी काय सांगू? नाटक तुमच्या आता बाज काका सांगतेस हा काका सांगते नालायक तुमच्यामुळे ओरडा खावा का मला चला घरी सुब्बा सुबानी शाम हो गई अभी सुबानी शाम हो गई नाही काका सुब्बा तुमच्या पाया पडतो शेवटचा सुब्बा हा काय असं काय सुब्बा म्हणजे काय यांची चिठ्ठी वाचा सुब्बा करा श्याम करा यांच्या घोडा लिहिले सुब्बा म्हणजे तो चौपाटीवर असतो नाही काका तू कर आमच्यासाठी घोडा अरे पण मी कसं करणार घोडा घोडा काकाला घोडा लागला
तुझ्यासारखेच वाटले असतील ना? हो मला खूप आवडलं, खूप मजा आली. आवडलं? खूप मजा आली. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. मकरंद सर. माझ्याकडे 4 टोप्या आहेत, चौघांना मला घातल्या पाहिजेत. स्पीचलेस तुम्ही, म्हणजे असे आहात, तुमचे चरण कुठे आहेत असे आहात कलाकार, लिटरली. रेणुकाताई. आम्ही हे जे मार्क दिलेले आहेत ते कॅप्टनसाठी नसून त्यांच्या टीममेटसाठी आहेत. आणि कॅप्टनसाठीचे मार्क वेगळे एपिसोडच्या शेवटी आपण डिक्लेअर करणार. सगळ्यांच्या लग्नामध्ये धावपळ करणारा पुलंचा नारायण आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण जर या नारायणातच लग्न असेल तर मग काय होईल बघूयात. आपल्या समोर येत आहेत बुंगा टीमचे कलाकार. नारायणाच्या लग्नाला सारी मंडळी जमली, बायको समजावून दमली, मंडळी जमली, बायको समजावून दमली, मंडळी जमली, बायको समजावून दमली. चला या 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 चला रांगेनी या. आजी मध्ये घुसू नका हो. हा मध्ये घुसू नका, सगळ्यांना दर्शनाचा लाभ मिळणार. हो काय बोलताय तुम्ही? अगं बघ ना, गणपतीला रांग लागल्यासारखी लागली आहे. हा बाला भक्त. काय काटे चमचांचा दिलाय का सेट? हो असं काय करताय? योग्या 22वा सेट रे, लिहून ठेवा. हो असू दे. हिशोबात बोल नको. गणपती सारखी रांग लागली आहे. मग वाईचा ढोल्या गणपतीच वाटतोय हा. काय पहिल्याच दिवशी काय बोलताय मला? ए अरे इकडे, तर जेवणाचं तिथे लक्ष ठेवा. योग्या लक्ष ठेव तिथे. हो काय करताय तुम्ही? काय आहे, आचारी डॅम्बिस आहे. तिथे जा. तिथे गेल्यानंतर 5 वर्षाच्या खालील मुलगा जर का जेवायला बसला ना तर त्याला मोठ्या माणसाच्या ताटात जेवायला बसव. हा नाहीतर तो आचारी डॅम्बिस आहे रे, तो त्या लहान मुलाचे पण ताटाचे पैसे लावे. हो ते आचार्यांचं ते नंतर बघा, तुम्ही इथे लक्ष द्या. माणसं यायला लागली आहेत. हो माझ्या ऑफिस मधले लोक येत आहेत. या ना सर, या ना. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. हो हो तुम्हाला सांगते. एक मिनिट थांबा. अहो कुठे चाललात? अहो ऐका ना. सॉरी हा सर, म्हणजे येतीलच ते इतक्यात. जेवूनच जायचं. हो. हा कुठे गेला होता तुम्ही? सुतळी द्यायला. तुझ्या मामाला एकटा डोका नाही. रुखवत भरायला त्यांनी पोती आणलीत, पण सुतळी नको आणायला. सुतळीचा बंडल विसरला. बरं ते जाऊ दे. हे आमचे सर आहेत. हो का? आणि हे काय पिऊन? नाही ते माझे कलिग आहेत, कलिग. हो का? नाही थोडेसे हल्ले ना म्हणून मला वाटलं पिऊन. हो नाही. हो हो अभिनंदन. थँक्यू सर. हलकाय हो. नाही पण चांगले असू दे ते. थँक्यू. मिस्टर मॅगी ना तुम्ही? तुम्हाला कसं कळलं त्याचं नाव मॅगी? केसांवरून. आज केसांवर मी पंच केलाय. छान. काय दिला ना आहेर. मग निघा ना पुढे, जेवायच्या रांगेत जाऊन थांबा. हो. काय फोटो काढायचा? हा एक सेकंड. ये तू इकडे, मॅगी इकडे. ओके खांद्यावर हात ठेव ना. तू पण ठेव. ओके हो नवरदेव तुम्ही आहात. तुम्ही या इकडे. त्यांना फोटो काढायचे आपल्यासोबत. अच्छा आपला फोटो काढायचा आहे. मग काढा ना. चला ना, मी कुठे नाही म्हणलो का तुम्हाला. हा पटकन काढा. फोटो काढायला मागेही थांबलेत. कोणाला काढायचं? फोटोग्राफर आपला आहे. फोटोग्राफर कोण आहे? निखिल. ए निखिल ये रे बाबा, एक फोटो काढ माझा. स्माइल प्लीज. तुम्ही कशाला सांगताय? तो आहे ना सांगायला. असं काय करतेस? पाहुणे आले ना की नवरा बायकोच्या शेजारी रडक्या चेहऱ्याने उभे राहतात. माहितीला आलेत का लग्नाला आलेत ते कळत नाही ना. हो असं काय बोलताय? हा सर ऐका ना. आणि जीवन जा बर का. हो म्हणजे काय? तुम्हाला नाही त्याला सांग. तुमच्याकडे बघितलं की वाटत. सर सॉरी सर सॉरी. जेवल्याशिवाय जाऊ नका. आता मात्र हद्द केली तुम्ही. काय झालं? हो माझ्या ऑफिस मधले लोक होते ते. अगं मग असू देत ना. लग्न घर म्हणलं ना की तिथे सगळे वराडी असतात. कळलं का तुला? अजिबात लाड करत. ए अरे इकडे शिक्या.
आता त्याला कशाला बोलवताय? थोडं लक्ष द्या माझ्याकडे. आयुष्यभर तुझ्याकडे बघायचंय ना. मग तुमचं ना लक्षच नाहीये माझ्याकडे. काय झालं? हार घालतानाही लक्ष नव्हतं तुमचा. म्हणजे ते बँड वाले तयार आहेत की नाही ते बघत होता तुम्ही त्यावेळी. मग बघायला नको? बँडवाल्यांना काय तिथे तंबाखू म्हणायचे पैसे देतो का आपण? पण काय हो, आपली सप्तपदी पूर्ण नाही झाली एवढं तरी लक्षात आहे ना तुमच्या? हो म्हणजे काय? 5 पावलं चाललात आणि लगेच पळून गेलात. पळून जायला नको. अगं पळून गेलो मी भटारखान्यामध्ये गेलो आचार्याकडे. लोक किती वाढली बघ ना. 400 लोक ठरली होती आपली. 600 लोक झाली जेवायला. मग अन्न पुरायला नको म्हणून तिथे गेलो. त्याला म्हटलं मस्तपैकी गोड बुंदी कर. का? जास्त गोड बुंदी कर. म्हणजे कसं आहे की गोड बुंदी खाल्ली ना की लोकांना तहान लागते. तहान लागली की मगाशी गार पाणी केलं की नाही आपण, ते गार पाणी ते लोक जास्त पिणार. आणि पाणी जास्त पिलं ना की अन्न कमी खाणार. पिणार नाही का? असं लॉजिक आहे त्या गोड बुंदीच्या मागे. कसले हुशार आहात तुम्ही. मग अहो पण हे सगळं बघायला माझे बाबा, माझा भाऊ आहे ना. काही त्या बाबांचं कौतुक सांगू नकोस मला. त्या बाबांना एक काम सांगितलं होतं मी की गेट वरनं येणाऱ्या पाहुण्यांवरती तुम्ही गुलाब पाणी शिंपडा. तो बाबा तुझा त्या आपल्या भटजीकडनं गोमूत्र घेऊन गेला होता. ते शिंपडलं असतं तर कसं वाटलं असतं त्यांना? तुमचं असंच चालू राहणार आहे का? हे बघ माझं असंच चालणार आहे. मी असाच आहे. काय माझ्या घरी मी आणि माझी 2 लहान भावंड. त्यामुळे घरातलं सगळं करायची मला सवय. आणि कसं आहे की लहानपणी आमची आई वारली त्यामुळे त्यांचंही मीच केलं. पण त्याच्यानंतर आमच्या आजीने आम्हाला सांभाळलं. पण आता आजी थकली आहे त्यामुळे तुला हे सगळं करायचंय. तुला माझ्यासारखं व्हायचंय. गोट्या खेळू नको. अष्टावधानी तुला व्हायचंय. कळलं? आता माझ्या लहान भावंडाची आई तूच की नाही तेव्हा तुलाच करायचं सगळं. कळलं ना? चला घेऊन जेवून घ्या, आवरून घ्या. चला आता मुहूर्त झालेला आहे. पाठवणीची वेळ झालेली आहे. अगं बाई, पाठवणीसाठी मुहूर्त काढलाय? नाही हा पाठवणीचा मुहूर्त नाहीये. हॉल रिकामा करायचा मुहूर्त आहे. काय? हो 4 तासासाठी घेतला होता हॉल मी. पुढे 1 तास वाढला तर एक्स्ट्रा पैसे लागणार नाहीत का? 70 लग्नाचा अनुभव आहे मला. काय? मॅनेज करण्याचा. मग पैसे एक्स्ट्रा झाले तर कोण देणार? हो मी जाऊन येते. नाही तू नको जाऊस. तू थांब इथे. गोट्या टेम्पोत खेळ आता. हो खेळेल तो. तू इथेच थांब. तू आता पाठवणीला जाणार आहेस. तुला सोडायचं इथनं. तेव्हा रडणार आहेस तू. तुझ्या डोळ्यातनं गंगा जमुना सरस्वती एकदम बदाबदा वाहणार आहेस. ते तोंडातल्या तोंडात काय खातीयस तू? हो ते खाऊ नको. हा तुला रडू येणार आहे माहिती आहे मला. 90 लग्नांचा अनुभव झाला मला पाठवणीचा ग. हा त्यामुळे रडू नकोस. मान्य आहे ग की 25 वर्ष आई बापांनी सांभाळले म्हणल्यावर त्यांच्यापासून लांब जाताना तुझं काळीच तुटणार. हा पण काळजी करू नकोस. तुला पाहिजे तेव्हा मी सोडून देईन. म्हणजे तुझ्या माहेरी तुला जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा मी सोडीन. बरं. हा तेव्हा अजिबात काळजी करू नकोस. हा डोळे पुस पाहू. ए शालूनी नाही पुसायचा. तो शालू मुलाच्या लग्नातही वापरायचा तुला. मग बरं नेमका असंच असतं बघ. रडायच्या वेळेला मुलींकडे रुमाल नसतो. 90 लग्नांचा अनुभव आहे. हे घे यांनी डोळे पुस. हा चल मी येऊ आवरायला. थांबा पाया पडते. औक्षवंत हो आणि छान पैकी उखाणा घे आता. उखाणा घेऊ म्हणताय? हा घ्या. हे उखाणा घेते ऐका रे. हे सगळे पाहुणे मंडळी ऐका. नवरी उखाणा घेतीये. हा घ्या ताई. घ्या घे उखाणा घे. बरं घेते. छान घ्या. ऐका उखाणा. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. वा. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. हा नारायणरावांचं नाव घेते. मंडपवाले लक्ष द्या. रुखवाताची पोती ठेवल्या दारात. वा आता शोभतो की नाही लक्ष्मीनारायणाचा जोडा. मकरंद सर, तुम्ही साक्षात पुलंच्या नारायणाच्या लग्नाला उपस्थित आहात. कसं वाटतंय तुम्हाला? खूप पुलंची आठवण आली हा ऍक्ट बघून. मुळात काय आहे, व्यक्ती आणि वल्लीमध्ये त्यांनी जी सगळे व्यक्तिरेखा लिहिलेल्या आहेत त्याचे शेवट म्हणजे काही व्यक्तिरेखांचे शेवट फार चटका लावून जाणार आहेत. हे लेखनसुद्धा फार चांगलं होतं आणि असे नारायण आपल्याला समाजात सातत्याने दिसतात आणि ते आहेत म्हणून समाज जास्त असा प्रफुल्लित दिसतो असं मला नेहमीच वाटतं. तर तुझ्या ह्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्ससाठी मी तुम्हाला टोपी निश्चित देईन. अभिजित, मी फार लहान आहे हे बोलायला, पण आज जर पुलं असते आणि त्यांनी नारायणाचं एक्सटेंडेड व्हर्जन लिहिलं असतं तर ते कदाचित असंच लिहिलं असतं. थँक्यू सो मच अशोक. थँक्यू. आपण तुमचे गुण बघूया. मकरंद सर.
रेणुकाताई, माझे घरामध्ये चोर बघून सगळीच माणसं घाबरतात हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण काही माणसांना बघून चोरही घाबरू शकतात. बघायचंय? आपल्या समोर येतात बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन. मुंबई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, तरीही काय सुचना, तरीही काय सुचना. हॅलो एव्हरीबडी. आज मी आहे एक संशोधक, सामाजिक कार्याची अभ्यासिका. MSW झाल्यानंतर लगेचच मी संशोधन कार्यात स्वतःला झोकून दिलं. इतकं झोकून दिलं की दरम्यानच्या काळात माझी 3-4 लग्न झालेली माझ्या लक्षात आली नाहीत. पण व्हॉट अ बिग डील. मी माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रस्तावनेत माझ्या तत्कालीन नवऱ्याचं नाव लिहितेय. पण ना सध्या मला एक सामाजिक अस्वस्थता आली आहे. म्हणून मी एक पुस्तक लिहायला घेतलंय. रस्त्यावरील जीवनाचे अंतरंग, एक व्यवच्छेदक विश्लेषण, चिकित्सक अभ्यास. पण मला ना काही सुचेनासं झालंय. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम. आजच्या स्किट मध्ये मी चोर आहे, लपतो. तू मुकाट्यानं बाहेर येतोयस का मी लोकांना बोलवू? ते हॅलो मॅडम. मॅडम मी लय गरीब चोर आहे हो. मी रस्त्यावर राहतो बाई. मी खरं सांगतो मी लय गरीब आहे. मी म्हणजे मला स्वतःचं घर. एक्साइटिंग. रस्त्यावरचा गरीब चोर. तू चोर नाहीयेस, तू विषयस माझ्यासाठी. विषय. आजची रात्र तू इथेच थांबायचंस. आज मी तुझं सगळं अंतरंग उसवणार आहे. मला पिंजून काढायचंय उभं आडवं. काय तुझं आयुष्य. मॅडम मी फक्त चोर आहे हो. मला काही कळलं नाही तुम्ही नेमकं काय ते. मी जाऊ का? कूल डाऊन, कूल डाऊन. नो प्रॉब्लेम. माझ्याकडे वाईन आहे, घेणार? नाही नको. माझा ब्रँड वेगळा आहे. मला ती कंट्री लागते देशी, बडीशोप फ्लेवर. मला 2 पेग नंतर असं सुचायला लागतं. तू परवाची माझी न्यूजपेपर मध्ये आलेली कविता वाचलीस? नाही बाई, कसं आहे ते न्यूजपेपर जेव्हा छापायला लागतो ना तेव्हा मी कामाला बाहेर पडतो. आणि जेव्हा तो छापून बाहेर येतो तेव्हा मी बाहेरून घरी जातो. आणि आमच्या घरात पेपर फक्त वापरतात, वाचत कुणीच नाही. इट्स ओके, इट्स ओके. मला ना रात्री 3 वाजता सुचली होती. 2 पेग नंतर. व्यसनाधीन नवऱ्यामुळे स्त्रीचा हुंडाबळी. माझ्या कवितेचं शीर्षक होतं अस्वस्थ सूर्यास्त. विमनस्क तू, मी, आपण आणि ते सुद्धा. वा वा, मस्त आहे. जाऊ का मी आता? गप्प बस. शीर्षक आहे हे, कविता पुढे. अरे बापरे. ऐक. मंदावला पृथ्वीचा वेगही फिरण्या आतुर, चंद्रही झाला फितूर. आता कोण होणार साक्षीदार? सूर्याच्या ताटाभोवती सांग, कोण काढणार रांगोळी नक्षीदार? नाही पण ही हुंडाबळीची कविता आहे का? हो. नेमका हुंडा घेणारा कोण आहे, चंद्र का सूर्य? आणि हुंडाबळी कोणाचा गेला? त्या रांगोळीचा का त्या पृथ्वीचा का त्या विमनस्क तू मी त्यो? हेच तुमच्या सामाजिक जाणीवा आहे ना, बोथड झालेत. या कवितेला अवॉर्ड्स आहेत. कळले तुमचे अवॉर्ड. जाऊ का मी आता? ते सोड. रिसेंटली मी देवदासी प्रथेंवर एक नाटक लिहिलंय. त्याचे शो NCPA, NSD, युरो, फ्रान्स, ग्रीस सगळीकडे केलेत. यु नो मी सामाजिक भान असलेलं लिहिते म्हणून लोकांनी मला किती ऍप्रिशिएट केलंय. हो का? नाही आवडलं? कस काय ऍप्रिशिएट केलंय लोकांना? मी खूप आवडले. आवडलं. बरं तुम्ही ते देवदासीचं नाटक ते यल्लमाच्या डोंगरावर सौंदत्तीला केलं का? हे कुठे असतं आणि मी तिथे का करायचं? घ्या, जिथं खऱ्या देवदास आहे तिथं तुमचं नाटक झालंच नाही. मग पॅरिस, फ्रान्स आणि ग्रीसला करून फायदा काय? तिथं म्हणजे केसाला फॅशन म्हणून जट आणतेत. मग तुमचं नाटक तिथं काय जट कळणार आहे? सोके. मी जाऊ? नाही. आज रात्री तू इथेच थांबायचंस. आज रात्री या बंद खोलीत
मला तुझ्या अंतरंगात शिरायचंय. बाई डबल मिनिंग बोल का? मला पाहिजे तसा अर्थ घेतला मग मला अवघड होईल ना. हा अरे माझ्यासाठी तर सगळं सोपं आहे. मला तुझ्यावर एक स्टोरी करावीशी वाटतेय. बघ मी कसं रातोरात तुला प्रसिद्धीच्या झोतात आणते. रात्रीवर लय जोर आहे बाईचा. प्रत्येक गोष्ट रात्री रात. कोण आहे तुम्ही? तुम्हाला ओळखत नाहीस? 2 पुस्तकं, 26 लेख, 1760 भाषणं, यु नो. आणि हे सगळं लिहिण्यासाठी 247 संदर्भ ग्रंथ चाललेत मी. तुमच्या तर माझ्यात काही फरकच नाही मग. का? मी एका ठिकाणी चोरी करतो म्हणून चोर, तुम्ही 100 ठिकाणी करतो म्हणून संशोधक. शट अप. आपण तुझ्यावर एक स्टोरी करूया. माझ्यावर? मला सांग तुझा जन्म कुठे झाला? कुठं म्हणजे? सरकारी हॉस्पिटल मध्ये. बाई गरीब आहे मी. म्हणजे आई गरीब, माझा बाप गरीब. गरीब? हाऊ नाईस. आमची गरिबी तुम्हाला नाहीच वाटायला का? अरे नाहीसच आहे. ह्याच्यावर आपल्याला खूप इंटरेस्टिंग स्टोरी तयार करता येईल. हो का? आपण तुझा जन्म गोठ्यात, फुटपाथवर. इंटरेस्टिंग नाहीये, काहीतरी विदारक हवंय. आपण तुझा जन्म कचरा कुंडीत झाल्याचं दाखवू. बाई कचरा कुंडी काय? माझा जन्म कचऱ्यात म्हणजे? येस, तुझा जन्म कचरा कुंडीत झाला. तुझी आई कचरा वेचायची. नाही हो बाई, ते धुणं भांडी करायची. तिने लय काबड कष्ट करून मोठं केलं. तुझी आई कचरा वेचायची. ओके, पुढे मग तुझ्या आईच्या फ्रेंड्स होत्या कचरा गोळा करणाऱ्या बायका. मग त्यांनी ठरवलं याचं बारसं करूया. ओके, मग तुझं बारसं झालं कचरा कुंडीवर. हा, आणि मग त्या कचरा गोळा करणाऱ्या बायकांनी मिळून तुझ्यासाठी एक पाळणा म्हटला. येस, मला पाळणा स्फुरतोय. म्हणा मग. धर धर दोरी धर. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, कचरा कुंडीतच तोडली नाळ. कचऱ्यावर पहा हे जन्माला काळ, जो बाळा जो रे जो. माझ्या पाळण्याचा बार कचरा टाक करून टाकलाय बाईना. पुढे पुढे तुझे खूप हाल सुरू झाले. तू एकदम शोषितांचं जीणं जगायला लागलास. शोषित, कुपोषित. और थोडा गम, थोडा और. परफेक्ट. चेहऱ्यावरून एकदम परफेक्ट शोषित वाटतोयस, पण तुझ्या बॉडीचं काय करायचं? एक काम कर, तू महिनाभर माझ्याकडे राहा. मी असे हाल करते ना तुझे की महिन्याभरात कम्प्लीट शोषित वाटायला लागशील तू. येस, मग आपण तुझ्यावर एक फिल्म करू. फिल्म, रिअलिस्टिक फिल्म. आणि तू त्याचा रिअलिस्टिक हिरो. मी हिरो? येस. बरं का व्या, आता मी पण हिरो होणार आहे. मी हिरो. कुठे करायचं शूटिंग? फॉरेनच्या अमेरिकेत? शट अप. आपल्याला रिअलिस्टिक शूट करायचंय. झोपडपट्टीत, गरिबी, खूप गरिबी. या म्हणजे आमची गरिबी तुम्ही तिकडे जगाच्या वेशीवर मांडणार, त्याचा बाजार मांडणार. अहो काय बाई, आम्ही गरीब लोक आहे ना, आमचं दुःख विसरण्यासाठी नाटक सिनेमा पाहायला जातो. तिथं बी आम्हाला तुम्ही तेच दाखवणार. मग आम्हाला काही एंटरटेनमेंट आहे का नाही? आहे ना एंटरटेनमेंट. आताच मी एंटरटेनमेंट साठी प्रोग्राम केला होता. असे बाजूला सगळे सेलिब्रिटी नाचत होते, मी ऑर्गनायझर म्हणून मध्ये. हुडहुड वादळग्रस्तांच्या मदतीसाठी डान्सचा प्रोग्राम. मन बलवान लागे चट्टान, रह मैदान में आगे. हुड हुड दबंग 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 दबंग, हुड हुड दबंग 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 दबंग. लाज वाटली पाहिजे, लाज. लोकांचे दुःख असे ना, बाजार मांडायला लाज वाटली पाहिजे. या अशा पत्रकार बाया, या अशा संशोधिका इंग्लिश न्यूजपेपर मध्ये लिहिणार की बालमजुरांनो, बालमजुरी करू नका, तुम्ही शिका. पण यांचा इंग्लिश पेपर ते बालमजूर कधी वाचतच नाही. मग होणार कसं? यांचे नवरे मल्टीनॅशनल कंपनीचे मालक, आदिवासींचं पाणी पळवतात आणि शीतपेयाच्या फॅक्टऱ्या टाकतात. आणि ह्या त्या आदिवासींच्या पाण्यासाठी डॉक्युमेंटरी फिल्म करतात. बाई, आम्ही गरीब सुधरू नाही तर नाही सुधारणार, पण आमच्याबद्दलची खोटी कळकळ दाखवणं बंद करा बाई. आमच्या जखमावरच्या खपल्या काढणं बंद करा. ये घ्या, याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. पाहिलं का? नेमकं स्किटच्या शेवटी तिचे व्हेरिएशन विसरली, पुन्हा आली लाईन येऊन. काय करावं माणसाने माझं? खूप मस्त झालं, मला खूप आवडलंय. आपण परीक्षकांना विचारूयात, त्यांना आवडले का? रेणुकाताई? 3-4 गोष्टी खूप अप्रतिम होत्या तुमच्या स्किटमधल्या. लिखित
आणि परफॉर्मन्स वाईज दोन्ही. एक तर पेज 3 कल्चरवरचं जे भाष्य आहे ते अतिउत्तम होतं आणि आज अर्थात आय वॉज व्हेरी हॅपी की प्राजक्ता तू कम्प्लिटली वेगळा बाज घेतला होतास. खूप छान चेंज होतं. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. अभिजित, माझं मुळात योग्यावर भयंकर प्रेम आहे. आम्ही खूप आधीपासून खूप चांगले मित्र आहोत. योग्याचं डोकं म्हणजे वेगवेगळ्या कल्पनांचं भांडार आहे. म्हणजे आपण म्हणतो की जन्माला आल्यानंतर आपल्याला पाळणा आधी लागतो, पण याच्या कल्पनांमधून हा पाळणाच जन्माला घालतो दरवेळेला आणि वेगवेगळा. ते बघायला दरवेळेला मजा येते. याही वेळेला मी वाट बघत होतो आणि तुम्हाला दोघांनाही परफॉर्म करताना बघणं एक वेगळा आनंद असतो. आणि तुम्ही कमाल आहात रे. फार आम्हाला हसवता आणि खूप मजा येते दरवेळेला. थँक्यू. आपण तुमचे गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई. थँक्यू. हम आपके शुक्रवार शनिवार आहे बरं का. शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आपले आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी मृण्मयी, अभिजित आणि शुभंकर या तिघांनाही मंचावरती येण्याची विनंती करते. मामाच्या गावाच्या प्रवासासाठी आमच्याबरोबर यायला तयार व्हा. येत्या 21 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या थिएटर्समध्ये जाऊन प्रवासाची सुरुवात आपण करूया. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. तुम्ही आज आमच्याबरोबर या बुलेट ट्रेनमध्ये आलात. धन्यवाद. थँक्यू. मी आपल्या दोन्ही जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. दरवेळेस प्रमाणेच सुसाट टीम आणि बुंबाट टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. दोघांनी यावेळेस प्रयत्न खूप चांगले केले. पण आता यावेळेस आपण कॅप्टन्स एक ग्रेसचे मार्क देतो. तर या आठवड्यात कॅप्टन्सचे मार्क जात आहेत सुसाट टीमला आणि त्यामुळे सुसाट टीमचं पारडं जड आहे. फ्रेंड्स, अशीच धमाल करायला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पण शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त ETV मराठीवरती. तोपर्यंत होऊ दे कल्ला.